हॅलो, बोल. अगं तू पागल आहेस का? मी कधी कॉल करणार तुला? मला वेळच नव्हता. बोल. काय नाही ग, मॅनेजर सोबत परत लफडा झाला ग. एक्झॅक्टली परत. हां. काय नाही, मी त्याला विचारायला गेली, की मला उद्या सुट्टी पाहिजे. तर मला बोलतो, की कशाला पाहिजे सुट्टी? म्हणलं तुला काय करायचं कशाला पाहिजे? तू शाळा सुट्टी घेतो तेव्हा मी तुला विचारायला येते का? कशाला घेतोय सुट्टी ते? हां ना, आता सुट्टी आहे तर घेणारच ना. तुला कशाला मी सांगू? तू हो की नाही बोल ना फक्त, घेऊ की नको? कशाला जाते? कुठे चालली? कशाला पाहिजे? तुला काय करायचंय सांबार चौकशा? एकतर रीतिरिवाज आहे म्हणून मी तुला विचारते ना, तर ते पण विचारलं नसतं. नाहीतर काय डोक्याची सटकवलेली यार त्यांनी माझ्या. हां, नाहीतर काय एकतर असा एक्झॅक्टली यार. एकतर असा विचार करतो जसं काय की हिला मी सोडलं, सुट्टी वगैरे दिली तर माझ्या पोराला डेट वगैरे करायला जाईल की काय? हां, नाहीतर काय. माझी सटकलेली आणि मग नंतर मला बोलतो, की "मी तुला नंतर सांगतो." अरे मी बोलली, "नंतर सांगतो काय? मला उद्या सुट्टी पाहिजे. नंतर काय सांगतोयस?" ते मी पण एवढा वेळ त्या राहुलला नाही बोलायला घेतला नव्हता, जेवढा हा मला 1 दिवसाच्या सुट्टीसाठी वेळ घेतोय. नाहीतर काय यार. आणि नंतर मी बाहेर आली आणि नंतर तो हा आला. कोण तो नवीन जॉइनी. मला बोलतो, "हाय, मी अमित सुरी." माझी अशी सटकली ना, मी बोलली, "बोल, मी डॉली कोयता." अरे नाहीतर काय, तू अमित सुरी असशील तर मी काय करू? अमित सुरी आहेस तर तू. मला बोलतो, की "ऐक ना, मला ना तुला विचारायचं होतं." मी भडकली माहिती मी सरळ बोलली, "काय करायचंय तुला? मी सिंगल नाहीये." मी सरळ बोलली. कारण यार सगळे येऊन जाऊन मला विचारत असतात यार. मग हा हा वेगळाच ॲटिट्यूडचा निघाला. मला बोलतो, "ओ हॅलो, तू काय सिंगल नाहीचा काय संबंध? मी काय तुला असा वाटलो काय? मी तुला फक्त हे विचारायला आलेलो, की तू घोटाळनगरला राहतेस ना, तर मला शेअरिंगसोबत माझ्यासोबत येशील का रिक्षामधून?" मी बोलली, "भाई साहब हा सगळ्यांसमोर मला असा बोलला." तर काय मी मी का बोलूच शकत नव्हती. एक्झॅक्टली. मी ठरवलं, भाई आता हा पोरगा मला भिडलाय ना, तर आता मी ह्याला सोडणार नाही. आता मी ह्याला बघ कशी, अशी करून हा माझ्याकडे आला पाहिजे, असं मी ह्याला पटवणार बघ. मी नाही पटवणार, तो येईल बघ माझ्याकडे आणि ज्या दिवशी हा येईल ना माझ्याजवळ, तर मी बोलणार, "ए जा चल शेअरिंग रिक्षाने, मी बिझी आहे." हां, तू तू गपचूप विचार ना मला कानामध्ये, डायरेक्ट बोल ना, तुला एक सांगायचंय, तुला एक विचारायचंय. हे असलं बोलायची काय गरज आहे? शेअरिंगनी येशील, रिक्षाने पाहिजे का ते विचार ना यार. अगं नाहीतर काय मी मी पण शोधतच होती अजून एक कोणतरी. आता हा पण गेला हातातून. एक तर घोटाळनगरला कोण राहत नाही गं. नाहीतर काय मला ₹70 भरावे लागतात एकटीला. कोण असलं तर मग 35-35 होतील ना. हां ना, ऐक ना उद्याशी देशील का ₹35? हॅलो, हॅलो. ही ना हरामी अगं मस्करी करत होती गं.